का उघडली माझी बॅग? आणि माझ्या पेटीला का हात लावलास? तुला सांगितलंय ना सगळं, मग काय गरज होती माझ्या पेटीला हात लावायची? तुम्ही एखाद्याच्या पर्सनल गोष्टींमध्ये अशी कशी लुडबुड करू शकता? इथून पुढे माझ्या पेटीला, रादर माझ्या बॅगला कोणीही हात लावायचा नाही. आदित्य, काय रे? काय झालं काय? नाही, बॅगेवरून काहीतरी बोलणं चाललं होतं असं ऐकू आलं. काही सिरियस नाही ना? इथपर्यंत ऐकू आलं का सगळं? नाही, सगळं म्हणजे थोडं तुटक तुटकच ऐकू आलं. म्हणजे काहीतरी बॅग पडलं, काहीतरी काही पडलं का? हा, ते मोहरी तडतडली बरं का आदित्य. तुमचा संसार सुरू झाला. लिहून घे. नाही नाही सतीश, तसं काही नाही. ऍक्च्युली ती जरा तिची बॅग पडली आणि मी आपल्याला पण नाही आवडत ना आपल्या वस्तूला दुसऱ्या कोणी हात लावलेला. त्याच्यावरूनच जरा ऍक्च्युली माझीच जरा गडबड झाली. मी बॅग आवरायला गेलो, पडली होती म्हणून. मग हे सगळं अगदी एवढं सिरियस तोंड करून काय सांगतोय? काय झालंय नक्की? चेहरा का पडलेला दिसतोय तुझा? अगं नाही ग, खरंच काही नाही. माझ्या हातातून बॅग पडली आणि सगळं सामान बाहेर पडलं, तर त्यावरून मेघना. असो. नाही पण आदित्य, मेघनाचं अर्जू, कॉफी कर ना. मला ना अर्जूची कॉफी प्यावीशी वाटते. क्या बात आहे. पण वरती करायचीस. हा, नक्की. आत्ता? हो, आता कॉफी चला पटकन, चल. बर. आम्ही पुसतोय बाहेर. हा? हा हा. चला चला. हाय. हे आदित्यचं जरा काहीतरीच आहे नाही? आणि मलाही जरा ऑडच वाटलं. काय वाटलं? ते बॅगेचं ग. साधी बॅग तर उघडली होती, त्यात काय एवढं? एवढी का अपसेट झाली ती? बघ ना, आणि बॅगेवर ना काय अपसेट व्हावं का? पण मी काय म्हणतो, आदित्यचं तरी काय अडलं होतं? बॅग उघडायचीच कशाला ना? नाही, उघडली नाही रे, चुकून पडली. तो डिनर सेट काढत होता ना तेव्हा. याचा अर्थ बॅग उघडीच होती ना. मग मेघना अशी का रिॲक्ट झाली? मला काय वाटतं ना, ते बॅगेतच काहीतरी गडबड आहे. लवकरात लवकर शोध लावला पाहिजे त्याचा. अर्चू जरा स्पीड आवर. हे बघ, हा त्या दोघांचा प्रश्न आहे, त्यात आपण कशाला पडायचं? आपल्याकडे असं नसतं हा अमित. म्हणजे हे असं सगळं एकमेकांना कव्हर अप करणं, सिक्रेट वगैरे. मला म्हणायचं की एवढीच प्रायव्हसी हवी असेल आदित्यला, तर त्यांनी हैदराबादची ट्रान्सफर घ्यायला हवी होती. मग काय? काय रे, कसली एवढी चर्चा चालली आहे तुमची? काही नाही ना. नाही, आणि चर्चेचा स्वर जरा वेगळाच वाटला मला. ते माहिती आहे ना, मला जर अशा आवाजावरून. नाही नाना, काय झालं ऍक्च्युली, विजयाचं एक्झिबिशन उद्या संपणार आहे ना, तर सतीश म्हणाला की आणि अर्चू पण म्हणाली की आपण पार्टी करूया. हा, झोपा आता, उशीर झाला खूप. हो ना. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट.
पुन्हा नको करूस असं. स्वतःची कामं स्वतःच करणं प्रेफर करतो मी. ब्रेकफास्ट? आज लवकर जायचं ऑफिसला. ऑफिसच्या कॅन्टीन मध्येच करेन. ती बॅग दृष्टीआड करेन मी, पण मनात अचानक उठणाऱ्या लाटांकडे किती दिवस डोळे झाक करणार आहे. आणि त्या बाई या माझ्या चांगल्या मित्राला आणखी किती वेळा हर्ट करणार आहे मी. काल नेमकं काय झालं ग? मलाही खरं तर कळत नाहीये काय ते, पण आता कुठे स्थिर स्थावर होतंय असं वाटतो ना वाटतो तोच हे उद्भवलंय. नाही पण ना, म्हणजे खरंच मला कळत नाही की आदित्य आणि मेघनामध्ये तणाव आहे की आपल्या अतिप्रेमापोटी आपल्याला तसं वाटतंय. माझ्या डोक्यात तोच गोंधळ चाललाय. पण संजीवनी फक्त आपल्यालाच नाही, सगळ्यांनाच जाणवतंय ते. म्हणजे फार काही गंभीर नसावं, पण या दोघांमध्ये काहीतरी तणाव आहे एवढं मात्र नक्की. ही पोरही काल अंगणातल्या बाकावर काहीतरी कुसूर करत बसली होती. मी जाऊन विचारलं तर म्हणतात कशी माहितीये, विजयाच्या एक्झिबिशनचा उद्या शेवटचा दिवस आहे, मग सतीश आणि विजया पार्टी द्यायचं म्हणतात, त्याची चर्चा करतोय. तर ती चर्चा करायला असलं काळजीयुक्त कोंडाळ करावं लागत नाही का? मला कळत नाही का? नाही पण मी काही बोललो नाही, कारण खरं सांगायचं तर त्यांना पडलेले प्रश्न मलाही पडले होते. नाही म्हणजे फक्त बॅगेला हात लावला म्हणून मेघनानं इतका काय इश्यू करावा, इतकी कटकट? जाऊ दे, तुम्ही नेहमी म्हणता ना मुलांना स्पेस द्यायला हवी, आपण तसंच करूया. सोडवतील त्यांचे ते प्रश्न. आणि आता आपलं काय ठरलंय, आपण सगळं दुरून बघायचं. हो. आणि हा, स्टॉलचं सामान आणायला तुम्ही दगदग करायची गरज नाही, आधीच सांगून ठेवते मी तुम्हाला. मुलं सगळं करतील. हो. अरे बापरे. हे कठीण आहे बाबा. अरे बापरे. अरे तू झोपलायस काय सतीश? हे सगळं सामान मी काय एकट्याने आत नेऊन ठेवू का? इथपर्यंत आणून कोणी ठेवलंय हा? अरे आणि मुख्य म्हणजे एक्झिबिशन कोणाच होतं हा? न्यू जरा थांब 5 मिनिटांनी न्यू. अरे अच्छा, असं आहे का? एक्झिबिशन कोणाचं होतं? हा नक्की? नो बाबा. अर्चू काय? अर्चू नको रे लगेच. तिला कशाला या सगळ्यामध्ये ओढतो? आपण न्यू रे सगळं. काय जरा थोडा चहा झाला असता ना, जराशी एनर्जी आली असते. नाही, तसं सांगायचं मग. हं? काय सांगायचं? चहा हवा, थोडासा एनर्जी पाहिजे. आलाय आलाय चहा आलाय. सांगायची गरजच नाही. आणि त्याला देते बाबा. हो दे दे दे. एनर्जी हवी त्यांना. मग दमलात ना रे बाळांनो. केवढं सामान आहे हे. अरे वा, चहा फर्स्ट क्लास आहे एकदम. थँक्यू. बरं मी काही मदत करायला हवी का? काहीही नको. आता एकट्याने नेतो बघा सगळं सामानात मध्ये. बरं चहा इथेच ठेवा, मी नंतर हो येते. हो हो. काय? प्रॉफिट. अरे वा,
विजया पण हे पैसे तुझ्या मेहनतीचे आहेत. त्यामुळे हे पैसे तुझ्याकडेच ठेव अँड कीप इट अप. असा सक्सेस तुला कायम मिळत राहो. थँक्यू अमित. अरे पण तू वेडा आहेस का? तू कमावलेले काय, मी कमावलेले काय, पैसे वेगळे असतात का? हे पैसे आपलेत अमित. एक काम करूया, हे पैसे तू नानांच्या हातात दे. हा, ही आयडिया छान आहे. चल लगेच देऊया. नाना त्या राण्यांच्या डोक्यात इलेक्शनचं वार घुसलंय. एकदम जोरात चालत सगळं. हे आले. नाना, हा माझा एक्झिबिशनचा प्रॉफिट. वा 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 वा. तुझ्या मेहनतीला कष्टांना उत्तर असंच यश मिळू दे. आणि हे बघ, हे पैसे तुझे आहेत, माझ्याकडे देऊ नकोस, देवा पुढे ठेव. जा, ठेव ठेव. वा, छान. मस्त मस्त अमित. गणपती बाप्पा मोरया. गुड गुड. देवा, मला असंच यश मिळू दे आणि या आमच्या घरामध्ये आरोग्य आणि सुख समृद्धी नांदू दे. इथले देव, इथली भक्ती, देवाशी बोलण्याची इथली रीत किती गोड आहे, साधी आहे, प्रामाणिक आहे. बाबांना या भक्तीची गोडी नाही का कळणार कधी? चला, तुझ्या मेहनतीचं चीज झालं की नाही? अगं आनंद आनंद म्हणजे दुसरं तरी काय असतं? आता आपल्या रुसूबाईंचा असंच काहीतरी मार्गी लागू द्यावा. काय तरी हा, नाही, आता तरी उत्साह आहे, पण हा उत्साह किती दिवस टिकतो याला महत्व आहे. टिकणार टिकणार, यावेळी नक्की टिकणार. टिकू दे म्हणजे झालं. तर विजया, कॉंग्रॅट्स. थँक्यू. मी काय म्हणते अमित, आपण ना आज जेवायला बाहेर जाऊया का? अगं कशाला? नाही नाही माई, माझ्याकडून छोटीशी पार्टी. चालेल? हो चालेल की, चला. ए साक्षी, पल्ला, मेघना, आदित्य, या लवकर बाहेर. आलो. काय झालं? काय झालं? आईकडून पार्टी आज, बाहेर जायचंय जेवायला. ए आम्ही पण कुठे जाऊया रे? अरे आदित्यला विचारा ना, त्याला नवीन नवीन सगळे जॉईंट्स माहित असतील. नाना, अहो नाना, रोमॅन्टिक जगा काय करायचे? आपण जेवायला चाललोय एवढा सगळा कुटुंब कबीला घेऊन. नाही नाही, पण सतीश, आधी अर्चूला सांग. हं? हो, तिला सांगायलाच पाहिजे. हा? ते पण सांग ना, कुठे जाऊया रे? टेबल बुक करून ठेवूया का? सगळं सगळं करूया. तुम्ही आधी जरा पटापट तयार व्हा. चला. आई, मी कोणता फ्रॉक घालू? थांब ग, तू सांगते तुला. नाही आम्ही काय होतं ना रे, आपण जर टेबल नाही बुक केलं ना तर तिथे जाऊन ताटकळत उभं राहायला लागतं, म्हणून मी म्हणते. काही होणार नाही. तुम्ही पटापट तयार व्हा, टेबल बुक करू, ऑर्डर देऊ. जेवून घरी येईपर्यंत 12:30 वाजतील. तुला उद्या आराम आहे, एक्झिबिशन संपलंय. आमचं तसं नाही, आम्हाला सकाळी कामं आहेत. काय रे? हो. माहितीये तुला किती काम आहेत. हा? बर, चल चल साक्षी, आतमध्ये जा. हा. बाबा, मी चिकन तंदुरी खाणार. तंदुरी पाहिजे. चल आधी कपडे घालतो. काय रे तू असं काय? तंदुरी खातो म्हणतो तू? ठीक आहे रे, ठीक आहे. चला, मी अर्चूला बोलवतो. जा, जा, जा. अर्चू, प्लीज मला सॉरी म्हणू दे, प्लीज. खूप वेड्यासारखी वागते मी, खूप वेड्यासारखी. आणि तू माझ्याशी इतका चांगला वागतोस तरीही तुलाच हर्ट करते मी. कशासाठी आणि किती वेळा सॉरी बोलणार आहेस? मला माहिती आहे ती बॅग तुला खूप प्रिय आहे. त्या पेटीत तुझ्या खूप आठवणी आहेत.
आणि त्या पेटीला कोणीही हात लावलेला तुला अजिबात आवडत नाही, कारण तुला वाटतं की तुझ्या खाजगी आयुष्यात परके लोक डोकावतात. बरोबरच आहे. मला फक्त एवढंच सांगायचंय मेघना की लग्न झाल्यापासून तुझ्या त्या पेटीला सोड. बॅगेलाही मी कधीही हात लावलेला नाही, आणि तुला माहित असतानाही तू माझ्याशी एक मित्र दुसऱ्या मित्राशी असं नाही वागत मेघना. हो रे, म्हणून तर भानावर आले की खूप वाईट वाटतं मला. मग तुला सॉरी म्हणण्यासाठी खूप धडपडते मी, आणि मग तू जोपर्यंत माझं सॉरी ऍक्सेप्ट करत नाही तोपर्यंत चैन नाही पडत मला. पण मला तर सॉरी ऍक्सेप्टच नाही करता येत ना, क्योंकि दोस्ती में राग गेला ना तुझा? खरंच भान नव्हतं राहिलं मला. माहितीये मला, तू त्या आदित्यवर किती मनापासून प्रेम केलंस किंवा करतेस हे तुझ्या कालच्या बोलण्याच्या तीव्रतेवरून आणखी एकदा कळलं मला. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी कंट्रोल करेन स्वतःला. नो मेघना, लग्नाच्या पहिल्याच रात्री तू जे काही सांगितलंस मला, त्यावर माझा निर्णय मी तुला सांगितलेलाच आहे. पण आता माझ्या लक्षात येतंय की निर्णय घेण्याचंही दडपण घेतलंयस तू. प्लीज असं नको करूस. अगं मी काही पिस्तूल नाही ठेवलंय तुझ्या मानेवर की तुझं डिसिजन मला ताबडतोब कळलं पाहिजे. उलट मी परवा तुला म्हटलं ना तसं, तुझ्या आयुष्यातले सगळेच निर्णय तू दडपणाखालीच घेतलेस. फक्त त्या आदित्यच्या प्रेमात पडणं सोडून ती एकच गोष्ट तू अगदी सहजपणे स्पॉन्टेनियसली करून गेलीस. प्रेम असतंच ना तसं, ते ठरवून नाही करतायत. आता तुला परत त्याच्याकडे जावंसं वाटत असेल, किंवा आता कसं जावं या भीतीने घेरलं असेल तुला. पण एक सांगू, त्या निर्णयामागे धावून दमछाक नको करून घेऊस. जस्ट बी युअर सेल्फ. येस माय फ्रेंड. हा, पण आजचा दिवस मात्र अपवाद. आज माझा सॉरीही ऍक्सेप्ट करायचा आणि थँक्यूही. बघूया. पण काल तू खूपच रूडली वागलीस माझ्याशी. मलाही थोडासा वेळ लागेलच ना. काकू, बोल ना पल्लव. मला तुला काहीतरी सांगायचंय. तू रागावणार तर नाहीस ना? अरे मी कधी कोणावर रागावते का? बोल. काल केवढी रागवलीस आधी काकावर. तू पण ऐकलंस? ऐकणारच ना, मी इथेच होतो. इथे? मग आम्हाला कसा नाही दिसलास? अगं मी कपाटाच्या पाठीमागे लपलो होतो. का? काकू, मी आणि साक्षी लपंडाव खेळत होतो. हा. मी इकडे आलो आणि कपाटाच्या मागे जाऊन लपून बसलो.
बसल्या बसल्या तुझ्या बॅगच्या जिप्सी खेळत होतो, तेवढ्यात आधी काका आला आणि कपाटावरती काहीतरी शोधू लागला. माझा धक्का लागून बॅग पडली. आधी काका आवरायला गेला, तेवढ्यात तू आलीस आणि त्याच्यावर ओरडलीस. काकू, खरं तर बॅग माझ्याकडून पडली होती. सॉरी काकू. इट्स ओके. जा तू.